नमस्कार. सिटी न्यूजच्या बोर्डीमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 9 जुलै 2026 वार गुरुवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्यावर विश्वास ठेवणारा सर्वात महत्वाचा माणूस तुम्हीच आहात. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर. अमरावतीतील अकोला नागपूर सुपर हायवेवरील हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. राजापेठ पोलिसांनी तपासादरम्यान अपघातग्रस्त कार जप्त केली असून संशयित आरोपीचा शोध सुरू आहे. घटनास्थळी सापडलेल्या नंबर प्लेटच्या आधारे पोलिसांना तपासात महत्वाचे धागेदोरे मिळाले आहेत. अमरावतीतील अकोला नागपूर सुपर हायवेवरील MIDC परिसरातील झालेल्या हिट अँड रन प्रकरणाच्या तपासात राजापेठ पोलिसांनी महत्वाची प्रगती केली आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर मिळालेल्या नंबर प्लेटच्या आधारे पोलिसांनी संबंधित वाहनाचा शोध घेतला. प्राथमिक तपासात MH43 BK 2277 क्रमांकाची कार श्रीमती अहना जय पुरसवाणी यांच्या नावावर नोंदणीकृत असल्याची माहिती समोर आली आहे. तपासादरम्यान मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार अपघाताच्या वेळी हे वाहन जय पुरसवाणी चालवत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच अपघातावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. मात्र या दाव्यांची अधिकृत पुष्टी वैद्यकीय आणि फॉरेन्सिक तपासानंतरच होणार आहे. राजापेठ पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवत अपघातग्रस्त कार संशयिताच्या घरातून ताब्यात घेतली आहे. संशयित आरोपीचा मोबाईल बंद असून तो फरार असल्याची माहिती समोर आली आहे. वाहन मालकही घरी नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात वैद्यकीय तपासणी, फॉरेन्सिक पुरावे आणि इतर तांत्रिक तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. अमरावतीतील हिट अँड रन प्रकरणात पोलिसांच्या तपासाला वेग आला असून अपघातग्रस्त कार जप्त करण्यात आली आहे. आता फॉरेन्सिक अहवाल आणि इतर तांत्रिक पुराव्यानंतर या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावतीमध्ये आज शिक्षकांनी सरकार विरोधात जोरदार एल्गार पुकारला आहे. TET परीक्षा आणि शिक्षकांवर लादल्या जाणाऱ्या शाळाबाह्य कामांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आलाय. विशेष म्हणजे या आंदोलनात सहभागी होण्याकरिता जिल्ह्यातील जवळपास 100% शाळा बंद ठेवण्यात आल्या. TET परीक्षा आणि शिक्षकांवर वाढत चाललेल्या शाळाबाह्य कामांच्या निषेधार्थ अमरावतीतील शिक्षक संघटनांनी मोठे आंदोलन केलेत. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात जिल्ह्याभरातील हजारो शिक्षक सहभागी झालेत. विविध शिक्षक संघटनांनी घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे अमरावती जिल्ह्यातील जवळपास 100% शाळा बंद राहिल्यात. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम झाला. शिक्षकांचे म्हणणे आहे की अध्यापनाचे काम सोडून सातत्याने विविध शाळाबाह्य जबाबदाऱ्या दिल्या जात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहेत. तसेच TET परीक्षेसंदर्भातील धोरणातही बदल करण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिक्षक संघटनांनी सरकारला इशारा देत सांगितले की त्यांच्या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास राज्यभर आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल. आंदोलन दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आज महाराष्ट्रामध्ये TETच्या संदर्भात, BLO आणि SIRच्या कामाच्या संदर्भात आणि 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा शासन निर्णय आहे, ज्याच्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण विभागातलं संपूर्ण शिक्षणच धोक्यात आलेलं आहे, या विरोधात राज्यव्यापी मोर्चे निघत आहे. आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की राज्यातलं शिक्षण वाचवायचं असेल, गोरगरिबांच्या मुलांचं शिक्षण वाचवायचं असेल
तर शिक्षकांकडे असलेला ह्या शैक्षणिक कामांचा भार तात्काळ कमी केला पाहिजे. BLO आणि SIRचं काम तात्काळ थांबवलं पाहिजे आणि राज्यामध्ये पंजाब, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांनी ज्या पद्धतीनं इन सर्व्हिस टीचर्ससाठी सेपरेट TET घेतलेली आहे, घेणार आहेत, त्या पद्धतीनं TET महाराष्ट्रात सुद्धा व्हावी. आम्ही TETला घाबरणारे लोक नाही आहे, परंतु माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर इन सर्व्हिस टीचरला जो न्याय द्यायला पाहिजे. आज 30 वर्ष 25 वर्ष सेवा झालेली माणसं इथे उभी आहेत, त्यांच्या सेवा धोक्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भात हा राज्यव्यापी मोर्चा आहे आणि या मोर्चाची दखल राज्य शासनानं घ्यावी आमची अशी कळकळीची विनंती आहे. ही जर घेतली नाही तर हे आंदोलन याही पेक्षा तीव्र केलं जाईल असं या निमित्तानं मी सांगू शकतो. पण एक मेळघाट क्षेत्रात शिक्षिका म्हणून काम करते आहे. का तिथे फक्त विद्यार्थी हा फक्त शिक्षकांवर डिपेंड असतो. आई वडिलांना शिक्षणाचा तेवढा गंध नाही आहे. पण शिक्षकच जर या कामामध्ये व्यस्त राहिला तर त्या मुलांना शिकवेल कोण? आणि जर मुलांना शिक्षक जर शिकवलं नाही तर मुलांचं भविष्य काय? आणि मुलं हा या देशाचा पाया आहे. आणि जर शिक्षकच मुलांना शिकवू शकले नाही तर तुम्ही देशाचं भवितव्य कुठे आहे ते तुम्हीच ठरवा. आमच्या प्रमुख मागण्यामध्ये एक मागणी महत्वाची म्हणजे की TET आहे ती आमच्यावर बंधनकारक नसावी आणि जे आता ऑनलाईन आलेली आहे TET त्यासाठी आमचा विरोध आहे. तसेच जे आमच्याकडे SIR आणि BLOची कामे लावलेली आहेत जास्तीची, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच जिल्हा परिषदचा जो दर्जा आहे तो घसरण्याचं कारण फक्त शिक्षक नसून इतरत्र खूप साऱ्या बाबी आहेत. तर ते जे अशैक्षणिक कामे आहेत ते आमच्याकडून काढण्यात यावी ही आमची एक मागणी आहे. आणि त्याचबरोबर जी संच मान्यता आहे अन्यायकारक, जसे की आता जिल्हा परिषदची परिस्थिती म्हणजे पटसंख्या कमीच आहे, तिथे 7वा 8वा 5वा वर्ग मिळून जर एक शिक्षक जर बसत असेल तर ती गुणवत्ता विद्यार्थ्यांची राहणारच नाही. म्हणून संच मान्यता ही शिथिल करण्यात यावी अशी आमची प्रमुख अट आहे. आजचा जो मोर्चा आहे मॅडम 9 जुलै 2026 ला संपूर्ण शिक्षक संघटनांच्या समन्वय समितीतर्फे हा मोर्चा आयोजित केलेला आहे. या मोर्चाची प्रमुख मागणी आहे पदोन्नतीमध्ये शिक्षकांना झालेला अन्याय दूर करायचा, चुकीची संच मान्यता रद्द करायची. एवढंच नाही तर आता जे जनगणनेचं काम मला दिलं होतं, BLOचं काम दिलेलं आहे, BLOचं काम त्यात परत सहाय्यक परिरक्षक म्हणून त्यांनी एक नवीन ऑर्डर काढली आहे. शाळा सकाळचे सत्र गेले, नुकतंच सेशन सुरू झालेलं आहे. सकाळच्या शाळेत पालक सगळे शेताच्या कामाला गेलेले असतात, अशा वेळेस विद्यार्थी शाळेत येत नाही आणि यामुळे आमच्या शाळेच्या पटसंख्येवर देखील परिणाम होतो. तर ह्या ज्या अन्यायकारक जाचक अटी आहे ह्या अटी रद्द करून शिक्षकांना झालेला अन्याय दूर व्हावा यासाठी आजचा हा संप आम्ही आयोजित केलेला आहे. जो तुम्ही नारा दिला होता की विद्यार्थी म्हणते शिकू द्या आणि शिक्षक म्हणतात शिकवू द्या, तर हा कशा मागचा आहे? शिक्षकांमागे भारंभार जे अहवाल इतर शैक्षणिक काम सोडून इतर जे काम शिक्षकांच्या डोक्यावर दिलेले आहे त्यामुळे शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना अध्यापनापासून अध्ययनापासून शासनानं दूर नेलेला आहे. आणि हा अन्याय दूर करण्याच्या विरोधातच आम्ही म्हणत आहे की विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि शिक्षकांना शिकवू द्या. अमरावतीतील शिक्षकांच्या या आंदोलनामुळे शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. आता सरकार शिक्षकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती महानगरपालिकेच्या जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र विभागाविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला आहे. अनेक महिन्यांपासून प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारणाऱ्या नागरिकांच्या प्रश्नांवर आता राजवीर जनहित संघटना आक्रमक झाली आहे. मनपा आयुक्त, वैद्यकीय अधिकारी आणि राज्य सेवा नागरिक हक्क आयोगाकडे निवेदन देत संघटनेने तातडीने कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा मनपा कार्यालयात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. अमरावती शहरातील पश्चिम परिसरासह बडनेरा आणि विविध भागातील नागरिकांना जन्म प्रमाणपत्र मिळवण्याकरिता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप राजवीर जनहित संघटनेने केला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रहमत खान उर्फ रम्मू पत्रकार यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष सय्यद जुनेद आणि मनोज सिंह ठाकूर यांच्या नेतृत्वात मनपा प्रशासनाला घेराव घालण्यात आलाय. संघटनेच्या म्हणण्यानुसार अनेक नागरिकांना आपल्या मुलांच्या शालेय प्रवेशासाठी जन्म प्रमाणपत्राची गरज आहे. मात्र संबंधित कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या मारूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने नागरिक मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करीत आहेत. विशेषतः झोन क्रमांक 5 भाजी बाजार परिसरात दररोज शेकडो महिला आणि पुरुष जन्म प्रमाणपत्रासाठी येत असतात. मात्र त्यांना योग्य प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त, वैद्यकीय अधिकारी, स्थानिक पदाधिकारी तसेच राज्य सेवा नागरिक हक्क आयोगाकडे निवेदन सादर करण्यात आले. नागरिकांना जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध करून द्यावे
तसेच संबंधित विभागातील कामकाज अधिक प्रभावी करावे अशी मागणी करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख आणि वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काळे यांनी लवकरच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र आश्वासनानंतरही परिस्थिती सुधारली नाही तर महानगरपालिका मुख्यालयात आंदोलन करण्यात येईल आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात तीव्र भूमिका घेतली जाईल असा इशारा राजवीर जनहित संघटनेने दिला आहे. जन्म प्रमाणपत्रासारखी मूलभूत आणि अत्यावश्यक सेवा मिळवण्याकरिता नागरिकांना वारंवार कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचा आरोप होत असताना मनपा प्रशासन आता या समस्येवर किती वेगाने आणि प्रभावीपणे कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावतीत पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बुद्ध जयंती उत्सव समिती आणि सुखाय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 1000 वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आलाय. या मोहिमेची सुरुवात इरविन चौकातून करण्यात आली आहे. इरविन चौक येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पूजन करून 1000 वृक्ष लागवडीच्या हरित मोहिमेला प्रारंभ करण्यात आलाय. बुद्ध जयंती उत्सव समिती आणि सुखाय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाला अमरावतीचे उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, तहसीलदार लोखंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना अनिल भटकर यांनी निसर्गाचे संतुलन बिघडत असल्याची चिंता व्यक्त करत प्रत्येक नागरिकाने जास्तीत जास्त वृक्ष लागवड करावी असा संदेश दिला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून व संकल्पनेतून बुद्ध जयंती उत्सव समिती आणि सुखाय फाउंडेशन अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपणाच्या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवर यांचं या ठिकाणी स्वागत आहे. तसेच या कार्यक्रमातून आताची सध्याची जी या वर्षीचं जे वातावरण आहे, परिस्थिती आहे, यामुळे आपल्याला झाडं लावणं ही काळाची गरज आहे. हे या आपल्या उत्सव समिती आणि सुखाय फाउंडेशन यांनी ही परिस्थितीची जाण ठेवून हा जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी ती सुरू करत आहे. या कार्यक्रमासाठी प्रशासनाच्या वतीनं मी शुभेच्छा देतो आणि आपण सर्व या कार्यक्रमाच्या ठिकाणी आला आपणा सर्वांचं स्वागत करतो. हा प्रोजेक्ट आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये चालवत होतो, परंतु स्त्रिया असो की पुरुष असो ह्या सर्वांना निसर्गाची त्याहीपेक्षा आणखी जास्त गरज आहे आणि म्हणून स्त्रियांसाठी सुरक्षितता निर्माण करत असताना आपल्या सर्वांचं जगणं आधी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून त्यासाठी ही हिरवळ जी आहे ही जोपासणं आणि याला आणखी वाढवणं यासाठी ग्रीन अमरावती फॉर हर हा जो प्रोजेक्ट आम्ही यावर्षी फॉर ऑल हा जो प्रोजेक्ट आम्ही यावर्षी हातात घेतलाय त्याची जी सुरुवात आहे ती अतिशय प्रेरणादायी ठिकाणावरून होत आहे. याचा मला खरंच खूप आनंद वाटतो आहे आणि अशा प्रकारच्या कामांसाठी जिथे की मनुष्याचा विकास आहे, त्याचं संरक्षण आहे आणि त्याची उन्नती आहे, अशा कामामध्ये प्रशासन असो किंवा सामाजिक चळवळी असो, धार्मिक चळवळी असो, ह्या सर्वांनी आपण एकत्र अशा पद्धतीने आलो तर नक्कीच ती उन्नती आणि ती प्रगती आपण निर्माण करू शकतो. पर्यावरण संवर्धनासाठी सुरू झालेला हा उपक्रम अमरावतीच्या हरित भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी ते डोमक हा रस्ता सध्या नागरिकांकरिता डोकेदुखी नव्हे तर जीवघेणा ठरत आहे. अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या रस्त्यावर मोठमोठे खड्डे, चिखल आणि खचलेले भाग निर्माण झाले आहेत. नुकताच या रस्त्यावर एक ट्रक पलटी झाल्याने पुन्हा एकदा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ग्रामस्थांचा संताप वाढत असून आता तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी जोर धरत आहे. चांदूर बाजार तालुक्यातील सोनेरी ते डोमक हा मार्ग सध्या अत्यंत दयनीय अवस्थेत असून नागरिकांकरिता मोठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असून चिखल आणि खचलेल्या भागांमुळे वाहन चालकांना जीव मोठीत धरून प्रवास करावा लागतोय. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच लोकप्रतिनिधींना अनेक वेळा निवेदने दिली आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहेत. दरम्यान नुकताच या मार्गावरून जाणारा एक ट्रक रस्त्याच्या खराब स्थितीमुळे अचानक पलटी झालाय. सुदैवाने या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी हा प्रकार प्रशासनाकरिता धोक्याचा इशारा मानला जात आहे.
स्थानिकांच्या मते या रस्त्यावर यापूर्वीही अनेक लहान मोठे अपघात घडले असून काहींना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागले आहे. शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक युवती, शेतकरी, कामगार आणि रुग्णवाहिका याच मार्गाचा वापर करतात. पावसाचे पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही आणि अपघातांचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की निवडणुकांदरम्यान विकासाची आश्वासने दिली जातात, मात्र निवडणुका संपल्यानंतर या रस्त्याकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि संबंधित लोकप्रतिनिधींनी तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे अशी जोरदार मागणी होत आहे. आता आणखी एखादी मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने जागे होऊन त्वरित कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सोनोरी आणि डोमक परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. सोनोरी ते डोमक रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस गंभीर होत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहतात आणि दुरुस्तीचे काम नेमके कधी सुरू होते याकडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. नागपूरमध्ये घरफोडीच्या मोठ्या गुन्ह्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्हे शाखा युनिट 6 ने आरोपीला ताब्यात घेतले असून चौकशीत घरफोडीसोबतच कळमना पोलीस ठाण्यातील वाहन चोरीचाही गुन्हा उघडकीस आला आहे. फिर्यादी आपल्या घराला कुलूप लावून मुंबईला गेले असताना अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाची कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरातील सोने चांदीचे दागिने आणि मौल्यवान वस्तू असा तब्बल 3,82,250 रुपयांचा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान गुन्हे शाखा युनिट 6च्या पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयित आरोपीला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपीकडनं लोखंडी धारदार चाकू जप्त करण्यात आलाय. सखोल चौकशीत आरोपीने साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. याच चौकशीत आरोपीने या गुन्ह्याव्यतिरिक्त कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरी केल्याचाही खुलासा केलाय. पोलिसांनी आरोपींकडनं चोरीचा मुद्देमाल जप्त केला असून वैद्यकीय तपासणी पूर्ण केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीला जरीपटका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई नागपूर गुन्हे शाखा युनिट 6 ने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पाडली आहे. सकाळी 10 वाजण्या सुमारास युनिट क्रमांक 6 मधील आम्ही स्वतः व PSI रोटे व इतर अंमलदार पेट्रोलिंग करत असताना नारागाव येथे पोलिसांना पाहून सुमित गणपत मेश्राम वय 19 वर्ष हा पोलिसांना पाहून भिंतीवरून उडी मारून पळून गेला. त्यानंतर त्याचा शोध आम्ही घेतले असता तो मंगलम लेआउट नारा रोड येथे काळ्या पल्सर जाताना मिळून आला. त्यास आम्ही ताब्यात घेतले आणि त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातून एक धारदार चाकू मिळाला. त्यानंतर 2 ग्राम पिवळ्या धातूचे लगड मिळाले, त्याची किंमत 30,000 रुपये आणि ताब्यातील पल्सर मिळाले. पल्सरवर विचारपूस केली असता त्यांनी सदरची पल्सर ही कळमना येथून चोरी केल्याचे सांगितले. सदर आरोपीच्या विरुद्ध शरीराविरुद्ध मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. जे लगड त्यांनी चोरलेली असून ती जरीपटका घरफोडीमध्ये असल्याचे सांगितले. संपूर्ण कारवाईमध्ये एकूण 1,45,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पुढील तपासासाठी पोलीस ठाणे जरीपटका यांच्या ताब्यात दिला आहे. या टीममध्ये आहेत PSI रोटे, पोलीस कॉन्स्टेबल वीरेंद्र पांडे, निलेश श्रीपात्रे, प्रफुल्ल पारदी, हंसराज ठाकूर, PSI रोठे यांनी ही कामगिरी केलेली आहे. नागपूर पोलिसांच्या या कारवाईमुळे घरफोडी आणि वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा उलगडा झाला असून या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का याचाही तपास सुरू आहे. एका किरकोळ कारणातून सुरू झालेल्या वादाने हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोटरसायकलचा हॉर्न वाजवल्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद
चक्क चाकू हल्ल्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणात पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी एका लहान मुलाने मोटरसायकलचा हॉर्न वाजवत जात असताना आरोपींनी त्याला अडवून शिवीगाळ केली आणि कानशिलात लगावल्याचा आरोप आहे. यानंतर घटनेच्या दिवशी रात्री आरोपी दांडगे घेऊन संबंधितांच्या घरी पोहोचलेत. त्यांनी धमकावत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी वाद पुन्हा उफाडून आला आहे. यावेळी 2 आरोपी पुन्हा घटनास्थळी गेलेत आणि जुन्या कारणावरून वाद घालत चाकू काढून संबंधित व्यक्तीवर हल्ला केला. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या फिर्यादीवरही आरोपींनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात फिर्यादी जखमी झाला. जखमीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. या प्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली असून एक विधी संघर्षग्रस्त बालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात एकूण 7 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या वादाने हिंसक रूप धारण करत चाकू हल्ल्यापर्यंत मजल मारल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी कोणते खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इन्स्टंट लोनच्या आमिषाने नागरिकांना जाळ्यात ओढून मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची खंडणी उकळणाऱ्या आंतरराज्य सायबर टोळीचा नागपूर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मास्ट मनी या फसव्या लोन ऍपचा मुख्य आरोपी मध्य प्रदेशात अटक करण्यात आला असून मोबाईल आणि लॅपटॉपसह महत्वाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कारवाईमुळे तब्बल 234 कोटी रुपयांची संभाव्य आर्थिक फसवणूक टळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. नागपूर सायबर पोलिसांनी देशभरात नागरिकांना गंडा घालणाऱ्या मास्ट मनी या फसव्या इन्स्टंट लोन ॲपचा मोठा भांडाफोड केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी गुगल प्ले स्टोअरवरील या ॲपच्या माध्यमातून आरबीआय मान्यताप्राप्त असल्याचे भासवत नागरिकांकडून आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो मागवत होते. अल्प रकमेची कर्ज मंजूर केल्यानंतर आरोपी पीडितांचे फोटो मॉर्फ करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची खंडणी उकळत असल्याचा धक्कादायक प्रकार तपासात उघड झाला आहे. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे नागपूर सायबर पोलिसांनी मध्य प्रदेशातील भोपाळ जिल्ह्यातील बेरसिया येथून कामिल सिद्दीकी या आरोपीला अटक केली आहे. आरोपीकडनं गुन्ह्यात वापरलेला OnePlus मोबाईल आणि डेल लॅपटॉप जप्त करण्यात आला असून त्यातील डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू आहे. तपासादरम्यान आरोपीच्या टेलिग्राम ग्रुप, बँक खाती आणि UPI व्यवहारांची धागेदोरीही पोलिसांच्या हाती लागले असून टोळीतील इतर सदस्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मास्ट मनी हे ॲप देशभरात तब्बल 5,32,000हून अधिक नागरिकांनी डाउनलोड केले होते. त्यापैकी सुमारे 2,34,000 व्यापारकर्त्यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप अद्याप सक्रिय असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून हटविण्यात आले असून त्यामुळे अंदाजे 234 कोटी रुपयांची संभाव्य आर्थिक फसवणूक रोखण्यात यश आल्याचा दावा सायबर पोलिसांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून देशभरातील या सायबर रॅकेटमागील इतर सूत्रधारांचा शोध सुरू आहे. साइबर पुलिस स्टेशन में एक अपराध दाखिल हुआ था 59/2026 अंडर BNS के कुछ सेक्शंस और IT एक्ट के कुछ सेक्शंस. उसका स्टोरी इस तरीके का है कि एक लेडी हमारे पास आई जिसने एक मस्त मनी करके ऐप डाउनलोड किया था. वो ऐप डाउनलोड करने के बाद उसने स्मॉल टिकट साइज लोन एक 20,000 रुपये का लिया था. वो 20,000 का लोन लेने के बाद उसने वो परत एक 7 दिन के अंदर 26,000 रुपये परत किए. पैसे वापस करने के बाद ऐसा निष्पन्न हुआ कि उसका फ़ोन जो है वो कॉम्प्रोमाइज़ किया गया. फ़ोन कॉम्प्रोमाइज़ होने के बाद उसकी जो फ़ोटोज़ थी उसकी गैलरी में उसका एक्सेस लेके उसको मॉर्फ किया गया और उसकी कॉन्टैक्ट लिस्ट के साथ शेयर करके उसको ब्लैकमेल किया गया. जैसे ही ये इन्फॉर्मेशन हमारे साइबर पुलिस स्टेशन में आई, हमने इसको तुरंत कॉग्निजेंस लेके एक अपराध दाखिल किया. ऑफेंस रजिस्टर होने के बाद ऐसा निष्पन्न हुआ कि एक तरीके का सेक्सटॉर्शन का ऑफेंस है और ये जो ऐप है इसके बहुत ज़्यादा डाउनलोड्स है जिसका पूरा का पूरा एक सिंडिकेट चलाया जा रहा है लोगों का पैसा गंतुनत करने के लिए. वो करने के बाद हमने अपनी टीम लगा के इसका पूरा का पूरा टेक्निकल एनालिसिस किया. टेक्निकल एनालिसिस में ऐसा निष्पन्न हुआ कि ये ऐप के थ्रू एक APK फाइल डाउनलोड हो रहा है फ़ोन में.
फ़ोन कॉम्प्रोमाइज़ हो रहा है और उससे आपकी प्राइवेट और पर्सनल इन्फॉर्मेशन जो है, जो कि आपका बैंक अकाउंट डिटेल्स, आपके कॉन्टैक्ट लिस्ट, आपकी फ़ोटो गैलरी, आपके मेल अकाउंट्स, आपके जीमेल मैसेजेस, सब कुछ कॉम्प्रोमाइज़ हो जा रहा है, जिसका यूज़ करके साइबर फ्रॉड किया जा रहा है। ऐसा पता होने के बाद हमने पूरा का पूरा टेक्निकल एनालिसिस चालू किया, एक टीम का गठन करके। टीम में पूरा का पूरा काम हमारे कुछ अधिकारी और कर्मचारियों ने मिलकर किया। वो करने के बाद हमारे को एक लीड मिला। वो लीड मिलने के बेसिस पे हमने अपनी एक टीम को MP भोपाल भेजा। वहाँ जाने के बाद जो मुख्य आरोपी था, जिसने ये ऐप बनाया था, उसको हमने अटक किया। उसके पास से कुछ मोबाइल फोन्स, लैपटॉप्स वगैरह सीज किए गए, जिसके बेसिस पे हमारे को ऐसा निष्पन्न हुआ कि ये पूरा का पूरा ऐप जो है उसके द्वारा डेवलप किया गया है। उसके बयान वगैरह नोट करने के बाद ऐसा पता चला कि उसको 3-4 लोगों ने मिलके एक टेलीग्राम प्लेटफॉर्म पे बनाया था और उसका वापर पूरे देश भर में किया जा रहा है। उसके बेसिस पे लोगों के साथ ऑलमोस्ट 5 लाख प्लस इस ऐप के डाउनलोड्स हैं, जिसमें से 3 लाख कुछ लोगों ने इसको अनइंस्टॉल किया है, बट 2.5 लाख लोगों के पास आज भी ऐप इंस्टॉल्ड है। अगर हम एवरेज भी देखें तो इसके अंदर ऑलमोस्ट 200 CR प्लस का फ्रॉड ऐसा हमें आज की डेट में अपेक्षित है। तो आपके माध्यम से हम ये भी चाहेंगे कि जो लोगों के साथ ये फ्रॉड हुआ है वो हमारे पास आएँ और अपने बयान और कंप्लेंट्स नोंद करें, ताकि और ज्यादा उसको तपास में आगे लेके जाए। ऑनलाईन इन्स्टंट लोनच्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी नागरिकांनी संबंधित ॲपची विश्वासार्हता तपासणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही अनोळखी ॲपवर वैयक्तिक कागदपत्रे किंवा फोटो अपलोड करण्यापूर्वी सावध राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहर पुन्हा एकदा रक्तरंजित घटनेमुळे चर्चेत आले आहे. किरकोळ कारणावरून 3 जणांनी एका युवकावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना तलाव रोड परिसरात घडली आहे. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्वीतील तलाव रोड परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झालेत. मिळालेल्या माहितीनुसार मेहुल टॉकीज परिसरातील रहिवासी मुजम्मिल शमशेर खान वय 30 वर्ष यांच्यावर 3 जणांनी धारदार चाकूने हल्ला केलाय. या हल्ल्यात मुजम्मिल खान गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी आर्वीतून वर्धा जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोरांनी अंमली पदार्थांचे सेवन केले होते आणि त्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून ही गंभीर घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय. या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हल्ल्यामागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. या घटनेमुळे आर्वी शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. वाढते अवैध धंदे, अंमली पदार्थांची विक्री आणि वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक कठोर आणि प्रभावी कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांच्या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आर्वीतील या धक्कादायक घटनेने शहरातील नागरिकांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जखमी युवकावर उपचार सुरू असताना पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे. हल्ल्यामागील संपूर्ण सत्य काय आहे आणि गुन्हेगारांवर कोणती कारवाई होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. रामटेक तालुक्यातील जंगल परिसरातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जखमी अवस्थेत आढळलेल्या वाघ T-108 ची वन विभागाने थरारक आणि यशस्वी सुटका केली असून सध्या त्याच्यावर नागपूरच्या गोरेवाडा येथील वन्यजीव ट्रान्झिट अँड रेस्क्यू सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. वन विभागाच्या तत्परतेमुळे या दुर्मिळ वन्यजीवाचे प्राण वाचले आहेत. रामटेक तालुक्यातील चोरबाहुली वन परिक्षेत्रातील खुमारी गावाजवळील जंगलात 4 जुलै रोजी वाघ T-108 जखमी अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत आणि वाघावर सतत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. पुढील दिवशी गोरेवाडा येथील वन्यजीव ट्रान्झिट अँड रेस्क्यू सेंटरच्या पशुवैद्यकीय पथकाने घटनास्थळी भेट देऊन वाघाची तपासणी केली.
तपासणीत वाघाच्या एका पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समोर आलेत. त्यामुळे प्रगत उपचारांसाठी आवश्यकता असल्याचे स्पष्ट झालेत. वन विभागाने सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त करून नियोजनबद्ध पद्धतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेत. प्रशिक्षित पथकाने वाघाला सुरक्षितरित्या बेशुद्ध केलेत. त्यानंतर प्राथमिक उपचार देण्यात आले आणि पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली विशेष वाहनातून नागपूर येथील गोरेवाडा WRTC मध्ये हलविण्यात आले. ही संपूर्ण मोहीम प्रधान मुख्य वनसंरक्षक MS रेड्डी, क्षेत्रसंचालक S रमेश कुमार, उपसंचालक अक्षय गजबिये आणि वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली आहे. सध्या वाघ T108 वर तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. वन विभागाच्या तत्परतेमुळे एका महत्त्वाच्या वन्यजीवाचा जीव वाचल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये समाधान व्यक्त होत आहे. वन विभागाच्या वेगवान आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे जखमी वाघ T108 ला वेळेत उपचार मिळाले आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून पुढील उपचारांवर सर्वांचे लक्ष लागले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यात एक मोठी दुर्घटना थोडक्यात टळली आहे. कसार बेहड येथील एका घरावर वीज पुरवठा सुरू असतानाच महावितरणाची जिवंत वीज तार अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र महावितरणाच्या निष्काळजीपणाचा आरोप करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील कसार बेहड म्हणजेच सेवानगर येथे महावितरणाच्या कथित हलगर्जीपणामुळे मोठी दुर्घटना थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दिलीप माधव राठोड यांच्या घराजवळून जाणारी महावितरणाची वीज तार अचानक तुटून थेट घरावर कोसळली. धक्कादायक बाब म्हणजे त्यावेळी वीज पुरवठा सुरू होता आणि तार पूर्णपणे जिवंत अवस्थेत होती. त्यामुळे परिसरात काही काळ भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झालेत. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी घरात कोणीही उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र काही क्षणाचा हा प्रसंग नागरिकांच्या अंगावर काटा आणणारा ठरला. पीडित कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार घराजवळून जाणारी ही धोकादायक वीज तार हटवण्याची मागणी काही वर्षापूर्वीच महावितरणकडे लेखी अर्जाद्वारे करण्यात आली होती. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने महावितरण अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याकरिता हालचाली सुरू करण्यात आल्या. स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे आहे की महावितरणने वेळेत अर्जाची दखल घेतली असती तर हा जीवघेणा प्रसंग ओढवला नसता. परिसरातील जीर्ण वीज तारा आणि खांबांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी तसेच या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. आता या घटनेनंतर महावितरण प्रशासन नेमकी कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. माझ्या घरावरून आज 12-12:30च्या दरम्यान विद्युत वायर तिथला तो वायर पोल नाही का आम्ही 2019 मध्ये नाही का घरावरून वायर जाता ते पोलासाठी नाही का अर्ज केलेला आहे. तो अर्ज केल्यानंतर बी नाही का अजून नाही का ते गोष्टीला जवळपास 6 ते 7 वर्ष झाले असून सुद्धा नाही का तो पोल अजून बदलव नाही. आज माझ्या घरावर नाही का तो वायर तुटला. आम्ही बाहेर होतो. जर आम्ही एखाद्या जर घरामध्ये असलो समजा MSEB वालेला का आमच्या घरच्या लोकांचा जीव गेल्यानंतर आम्हाला हे वायर काढून देईल का? महागाव तालुक्यातील या घटनेने वीज सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये याकरिता तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. महावितरण या प्रकरणात काय कारवाई करते आणि ग्रामस्थांच्या मागण्या कितपत मान्य होतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वाशिम जिल्ह्यातून एक अत्यंत मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळे एका शेतकऱ्याने न्यायालयात धाव घेतली आणि आता जिल्हा न्यायालयाने थेट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल प्लाझावर जप्तीचे आदेश दिले आहेत. 20 जुलैपर्यंत थकबाकीची रक्कम न भरल्यास तोंडगाव टोल प्लाझा प्रत्यक्ष जप्त केला जाणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये. वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव टोल प्लाझा आता एका ऐतिहासिक न्यायालयीन आदेशामुळे चर्चेत आला आहे. जमिनीच्या अधिग्रहणाचा योग्य मोबदला न मिळाल्याने बेबी दिनकर गर्जे आणि विठ्ठल दिनकर गर्जे यांनी न्यायालयात धाव घेतली होती. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 म्हणजे सध्याच्या NH 53 साठी त्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले.
मात्र त्यांना केवळ प्लॉटचा मोबदला देण्यात आला. लेआउटमधील रस्ते, खुली जागा आणि इतर सुविधांसाठी राखीव जागेचा मोबदला देण्यात आलेला नाही. इतकंच नाही तर राज्य महामार्गालगत असलेल्या जमिनीचा मोबदला कमी दराने देण्यात आल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि नंतर अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देत वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिलेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हे आदेशही पाळले नाहीत. अखेर शेतकऱ्यांनी वाशिम जिल्हा न्यायालयात वसुलीसाठी 6 दरखास्ती दाखल केल्यात. या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी 7 जुलै रोजी तोंडगाव टोल प्लाझा जप्तीच्या वॉरंटवर स्वाक्षरी केली. न्यायालयाने स्पष्ट आदेश दिले आहेत की 20 जुलैपर्यंत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने शेतकऱ्यांची थकबाजी अदा केली नाही तर टोल प्लाझा प्रत्यक्ष जप्त करण्यात येईल. शेतकऱ्यांचे वकील अॅडव्होकेट उदय देशमुख यांच्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी टोल प्लाझा जप्त करण्याचा हा राज्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्मिळ निर्णय मानला जात आहे. महाराष्ट्रात जमिनीच्या अधिग्रहणासंदर्भातील हजारो दावे अद्याप प्रलंबित असून या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना न्यायासाठी नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जमिनीच्या योग्य मोबदल्यासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. आता 20 जुलैपूर्वी NHAI न्यायालयाच्या आदेशाने पालन करते की टोल प्लाझा प्रत्यक्ष जप्त होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नांदेड जिल्ह्यातील मध्यरात्री भूकंपाचा सौम्य धक्का जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री 1:37 आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी नोंदविण्यात आली आहे. या भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत जवळ असल्याची माहिती समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यासह आसपासच्या भागात मध्यरात्री अचानक भूकंपाचे सौम्य हादरे जाणवलेत. रात्री 1:37 आलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 इतकी नोंदविण्यात आली आहे. भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत परिसरात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अचानक आलेल्या धक्क्यामुळे अनेक नागरिक झोपेतून जागे झालेत आणि खबरदारी म्हणून घराबाहेर पडलेत. सलग भूकंपाचे धक्के जाणवत असल्याने नांदेड आणि परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही मोठी जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नांदेड आणि हिंगोली परिसरातील या भूकंपानंतर प्रशासन सतर्क झाले असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरण कार्यालयाच्या परिसरासमोर असलेल्या एका उघड्या पत्राच्या दुकानात सुमारे 65 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. प्राथमिक माहितीनुसार या प्रकरणात खुनाचा संशय व्यक्त करण्यात येत असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलंय पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरातील महावितरण कार्यालयासमोरील परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महावितरण कार्यालयासमोर असलेल्या एका उघड्या पत्राच्या दुकानात सुमारे 65 वर्षीय अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आलाय. नागरिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झालेत. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी माणिकराव बेंद्रे, पोलीस निरीक्षक महादेव मांजरमकर यांच्यासह फॉरेन्सिक लॅबचे पथक आणि पोलीस अधिकारी कर्मचारी पोहोचलेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून त्यासाठी विविध माध्यमातून तपास सुरू आहे. दरम्यान हा खून नेमका कोणत्या कारणातून झाला, मृत व्यक्तीची ओळख काय आहे आणि या घटनेमागे कोणाचा हात आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे तपास पुढे सुरू असून या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतर हत्येमागील नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. अर्धापूर मधील या खळबळजनक हत्येने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत व्यक्तीची ओळख आणि हत्येमागील कारण काय याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
नांदेड शहरातून एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचा एक भाग अचानक कोसळला असून ही घटना SGGS अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर घडली आहे. सुदैवाने पुलाचा भाग कोसळला त्यावेळी रस्त्यावर कोणतीही वाहतूक नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेमुळे पुलाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील SGGS कॉलेज समोरील पुलाचा एक भाग अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटना घडलेले ठिकाण अत्यंत वर्दळीचे मानले जाते. याच परिसरात SGGS अभियांत्रिकी महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालय असल्यामुळे दिवसभर मोठ्या प्रमाणावर वाहतूक आणि नागरिकांची ये-जा असते. मात्र सुदैवाने पुलाचा भाग कोसळला त्यावेळी रस्त्यावर कोणतीही व्यक्ती किंवा वाहन नसल्याने मोठी जीवितहानी आणि वित्तहानी टळली. या घटनेनंतर पुलाच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून कामातील निष्काळजीपणा किंवा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही घटना घडली का याबाबत चर्चा सुरू झाली आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून परिसराची पाहणी आणि पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात नेमके कारण काय आहे त्याचा अधिकृत अहवाल आल्यानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. नांदेडमधील या घटनेने राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी या घटनेची सखोल चौकशी होऊन जबाबदारांवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातून मान्सूनने आता जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला असून नंदिनी नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदी दुथडी भरून वाहत आहे तर अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दुसरीकडे काही जिल्ह्यांमध्ये अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. राज्यभरातील पावसाची ही मोठी अपडेट पाहूया या सविस्तर रिपोर्टमधनं. राज्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नाशिकमध्ये सलग पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. रामकुंड परिसर जलमय झाला असून पुराच्या पाण्याने दुतोंड्या मारुती मंदिरालाही वेढा घातला आहे. प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी न जाण्याचे आवाहन केले आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नंदिनी नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. पुलावरून पाणी वाहून गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली असून नदीकाठच्या अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. पंचगंगा नदीची पातळी 36 फुटांवर पोहोचली असून जिल्ह्यातील 61 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कृष्णा, वारणा, कोयना आणि दूधगंगा नद्याही दुथडी भरून वाहत आहेत. नाशिक शहरातील गंगापूर रोड, पंचवटी, सातपूर, सिडको, अंबड आणि नाशिक रोड परिसरात रस्ते जलमय झाले असून अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. वडाळा गावाजवळ नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने शहराशी संपर्क तुटला आहे तर सातपूर परिसरात पाणी साचल्यामुळे आणि रस्ते खचल्याने 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव तालुक्यातही मुसळधार पावसामुळे नाले तुडुंब भरले असून शेतांमध्ये पाणी साचले आहे. भिवंडी परिसरात मुंबई नाशिक महामार्गावर पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यात मान्सून उशिरा दाखल झाल्याने खरीप पेरणी अजूनही केवळ 1.5 ते 2% झाली आहे. समाधानकारक पाऊस झाल्यास पेरणीला वेग येण्याची अपेक्षा कृषी विभागाने व्यक्त केली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 7 तालुक्यातील 12 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून जिल्ह्यात सरासरीच्या जवळपास 97% पाऊस झाला आहे. दरम्यान हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकण पट्ट्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात एका बाजूला पूरस्थिती निर्माण झाली आहे तर दुसऱ्या बाजूला काही जिल्ह्यांमध्ये अजूनही शेतकरी पावसाची वाट पाहत आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस हवामानाचा अंदाज आणि प्रशासनाच्या सूचनांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांच्या सतलज या चित्रपटावरून देशभरात मोठा वाद निर्माण झाला आहे.
OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 48 तासात केंद्र सरकारच्या निर्देशानुसार हा चित्रपट हटविण्यात आला आहे. मात्र पंजाबमध्ये गावोगावी मोठ्या स्क्रीनवर हा चित्रपट दाखविला जात असून या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. नेमका हा वाद काय आहे पाहूया या सविस्तर रिपोर्टमधनं. दिलजीत दोसांझची प्रमुख भूमिका असलेला सतलज हा चित्रपट सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. हा चित्रपट पंजाबमधील प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते जसवंत सिंह खालरा यांच्या जीवनावर आधारित बायोग्राफिकल चित्रपट आहे. 1984 ते 1994 या काळात पंजाबमध्ये कथित बनावट पोलीस चकमकी आणि बेवारस मृतदेहांच्या प्रकरणाचा शोध घेणाऱ्या जसवंत सिंह खालरा यांच्या संघर्षाची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. 1995 मध्ये त्यांचे अपहरण झालेत आणि नंतर सीबीआयच्या तपासात पंजाब पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांचा सहभाग समोर आलाय. या प्रकरणात न्यायालयाने दोषींना शिक्षा सुनावली होती. या संवेदनशील विषयामुळे चित्रपट सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. सुरुवातीला चित्रपटाचे नाव घल्लू घारा होते. त्यानंतर सेन्सॉर बोर्डच्या आक्षेपानंतर ते पंजाब 95 करण्यात आले आणि अखेरीस सतलज हे नाव निश्चित करण्यात आले. 2022 पासून चित्रपट सेन्सॉर बोर्डच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत होता. सेन्सॉर बोर्डने चित्रपटात आधी 21 तर नंतर 127 बदल आणि कट सुचवलेत. मात्र निर्मात्यांनी हे बदल मान्य करण्यास नकार दिला. यानंतर निर्मात्यांनी चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला. मात्र प्रदर्शनानंतर अवघ्या 48 तासात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय सुरक्षा आणि IT नियमांचा हवाला देत हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवरून हटविण्यात आला. चित्रपट हटवल्यानंतर अभिनेता दिलजीत दोसांझने सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत जसवंत सिंह खालरा यांच्या संघर्षाचा उल्लेख केला आणि चित्रपटावरील बंदीवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान पंजाबमधील अनेक राजकीय पक्षांनी या बंदीचा विरोध केला असून विविध ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर हा चित्रपट दाखविला जात असल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे काही संघटनांनी या चित्रपटाला विरोध दर्शविला आहे. त्यांचे म्हणणे आहे की त्या काळातील दहशतवाद्याकडनं झालेल्या हिंसाचाराचे चित्रण चित्रपटात पुरेशा प्रमाणात करण्यात आलेले नाही. यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, राष्ट्रीय सुरक्षा आणि इतिहासाच्या मांडणीवर पुन्हा एकदा मोठी चर्चा सुरू झाली आहे. दिलजीत दोसांझच्या सतलज चित्रपटावरनं निर्माण झालेला हा वाद आता अधिकच गडद होताना दिसत आहे. चित्रपट पुन्हा OTTवर प्रदर्शित होणार का? केंद्र सरकार पुढे काय भूमिका घेणार आणि न्यायालयात या प्रकरणाची पुढची दिशा काय असेल याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजच्या बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वोत्तम समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.